नमस्कार मंडळी, पिंकी ऑफिशियल व्लॉग. एक प्रेमाची यातना, एक हृदयस्पर्शी प्रेमकथा, भाग 30. रोहन नीलमबरोबर बोलणार तोच मागून त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवत. रोहन मागे वळून बघतो तर त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो, कारण हात ठेवणारी व्यक्ती असते तनुजा अग्रवाल, रोहनची एक्स गर्लफ्रेंड. तनुजा, हाय हँडसम, असा आवाज ऐकू येता नीलम आणि लखन बघतात तर तनुजा. लखन सुन्न होतो. आता नीलमला काय सांगायचे हाच विचार करत असतो. रोहन, हाय. तनुजा, एवढं कोरडं हाय, जसे की आपण ओळखत नाही एकमेकांना. खरं तर खूपच चांगलं ओळखतो आपण एकमेकांना, हो ना? रोहन, हो. तनुजा, तू इथे बसून काय करतोय? कम लेट्स डान्स. रोहन पुढे काही बोलणार त्याच्या आधीच तनुजा त्याला ओढत डान्स फ्लोअरवर घेऊन जाते. नीलम हे सगळं बघत असते, पण चेहऱ्यावर काहीच भाव नसतात. एकदम नॉर्मल असते नीलम. पण रोहन, लखन पूर्ण घाबरून गेलेले असतात. रोहन आणि तनुजाला डान्स करताना राणी बघते. लखन नीलमला डान्स करण्यासाठी विचारतो आणि दोघं पण डान्स फ्लोअरवर येतात. मग राणी, नीलम, लखन आणि नितीन सगळे मिळून डान्स करतात. तेरे ना दिया धूमन पे गैया, तू चंडीगढ़ तोह आई नी, चंडीगढ़ तोह आई नी, तेनू देख के होक भरने दे, खड़े चौकन विच तबाहीनी, थोड़ी ते काला टील कुड़िए, थोड़ी ते काला टील कुड़िए, जो दागे चांद दे टुकड़े ते, तेनू काला चश्मा, तेनू काला चश्मा, तेनू काला चश्मा, जतदा ये गोरे मुखड़े ते, तेनू काला चश्मा, जतदा ये गोरे मुखड़े ते. सड़कों पे चले जब लड़कों के दिलों में, तू आग लगा दी बेबी, फायर नकली से नखरे करे जब देखे तू हमें झूठी आलियर, काला काला चश्मा जतदा तेरे मुखड़े, पैजे से काला टी जचता है रे, मारही दिन में तू जैसे 36 फिरते है, मेरी वर्गी और न होनी वे, वर्गी और न होनी, बेवर्गी और न होनी वे, मुंडा बिल्कुल देसी है, मैं कटरीना तो सोनी वे, मैं फेड अप हो गैया मुंडैया, मैं फेड अप हो गैया मुंडैया, सुन सुन के टुकड़े वे, मेनू काला काला काला, हो मेनू काला चश्मा जतदा ये गोरे मुखड़े पे, मेनू काला चश्मा जतदा है गोरे मुखड़े पे, जतदा है गोरे मुखड़े ते. सड़कों पे चले जब लड़कों पे दिलों में, तू आग लगा दी बेबी, फायर, हो मेनू मेनू, नकली से नखरे करे तू जब देखे हमें झूठी, हो मेनू काला चश्मा, हो मेनू काला काला चश्मा, हो काला काला काला, होय हे, तेनू काला चश्मा जतदा ये गोरे मुखड़े ते, तेनू काला चश्मा जतदा ये गोरे मुखड़े ते, तेनू काला चश्मा जतदा ये गोरे मुखड़े ते, तेन काला चश्मा जतदा ये गोरे मुखड़े ते. रोहन नीलमकडे बघत असतो. ती व्यवस्थितपणे हसत एन्जॉय करत डान्स करत असते. तो बराच प्रयत्न करतो नीलमजवळ जायचा, पण तनुजा काय त्याला सोडत नसतो. तिला ढकलून द्यावे
असे त्याला वाटत असते. पण पार्टीमध्ये तमाशा नको म्हणून तो गप्प बसतो. तेवढ्यात नितीन आणि रोहनची नजरानजर होते आणि नितीनला रोहन खुणावतो. मग नितीन माईक घेऊन कपल डान्सची अनाउन्समेंट करतो. सगळे कपल डान्ससाठी उभे होतात. रोहन निष्ठानं तो तनुजा त्याचा हात धरते. राणी आणि नितीन, नीलम आणि लखन असे अजून बरेच कपल तयार होतात. मग छान गाणं लागते. सगळे डान्स करत असतात. नंतर गाणं बदलते. तसे पार्टनर पण बदलतात. आता नीलम आणि लखन, रोहन आणि राणी हे पेअर डान्स करतात. नंतर गाणं बदलते. तेव्हा नीलम आणि रोहन समोरासमोर येतात. तसे दोघांच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल येते. रोहन हळूच नीलमच्या कानात ब्युटिफुल बोलतो. तशी नीलम हलकेच लाजते. बातें कुछ अनकही सी, कुछ अनसुनी सी होने लगी, काबू दिल पे रहना, हस्ती हमारे खोने लगी, शायद यही है प्यार, कह दे से मुझसे दिल में क्या है, ऐसा भी क्या गुरूर, तुझको भी तो हो रहा है थोड़ा असर ज़रूर, ये खामोशी जीने ना दे कोई तो बात हो, तू ही मेरी रानी है, तू ही चिराग है, धीरे धीरे मिट जाएगा हल्का सा दाग है, ये जहर पीऊ पिया है जैसे शराब हो, शायद यही है प्यार. रोहन आणि नीलम एकमेकांच्या डोळ्यात पाहत डान्स करत असतात. डोळ्यात प्रेम, एकमेकांची ओढ, न बोलता पण खूप काही बोलत असतात. गाणं बदलायच्या आतच रोहन नीलमला घेऊन बाजूला येतो. बाकीचे डान्स करत असतात. ते दोघं एका टेबलवर येऊन बसतात. रोहन नीलमच्या शेजारी बसतो. नीलमचा हात हातात घेतो. रोहन, थँक यू फॉर कमिंग. नीलम, सॉरी मी काल. रोहन, शू, जाऊ दे ते, खूप छान दिसतेस. नीलम, रोहन सगळे आहेत इथे, असे बघू नकोस प्लीज. रोहन, का नको बघू, मी तर बघणार. एकतर हे तिघं सारखं सोबत असतात. मला वेळ पण मिळत नाही तुझ्याबरोबर. नीलम, रोहन बघून झालं असेल तर मला भूक लागली आहे, काहीतरी खायचं का. तेवढ्यात तिघं पण येतात. मग रोहन वेटरला आवाज देऊन सगळ्यांना खायला मागवतो. रोहन सगळ्यासमोर नीलमसमोर घास धरतो. नीलम थोडं लाजत इकडे तिकडे बघत असते. तिघे, आम्ही काही बघत नाही हां. रोहन, बघू शकता तसं. एवढं न बघण्यासारखं काही करत नाही मी. नीलम तर लाजून दूर होते. अजून काही बोलायच्या आधी नीलम घास घेते. मग सगळे खायला सुरुवात करतात. गप्पा मारत, चेष्टा करत. रोहन नीलमला चिडवत मस्त जेवण चालू असते. हे सगळं आसरा, रमाकांत आणि तनुजा बघत असतात. आसरा खुश असते. रमाकांत पण वरवर खुश असल्यासारखं दाखवतो आणि तनुजाला वेटरजवळ काहीतरी मेसेज पाठवतो. रोहन नीलमला फोनवर मेसेज करून घरामागे स्विमिंग पूलजवळ बोलावतो. रोहन आधी निघून जातो आणि नीलमला थोडं थांबून यायला सांगतो. नाहीतर हे सगळे कबाब में हड्डी लगेच मध्येच येतात. रोहन जाताच तनुजा लगेच मागे जाते. रोहन वाट बघत उभा असतो. नीलम पण थोड्या वेळाने काहीतरी कारण देत
फक्त लखनला मेसेज करून सांगून जाते. तनुजाला नीलम येताना दिसतात ती जाऊन रोहनला मागून मिठी मारते. नीलम नेमकं हे सगळं बघते, पण रोहनला नीलमचा स्पर्श जाणवत नाही. तो लगेच मागे वळून तिला झटकून बाजूला करतो. रोहन, हे काय करते? तनुजा, काय म्हणजे? तुझ्यासाठी हे काय नवीन आहे का? हेच काय यापेक्षा बरंच काही झालं आहे आपल्यात. रोहन, मग एवढं रिॲक्ट का करतोय? रोहन, हे बघ, तू लांब राहा तनुजा माझ्यापासून. तनुजा, ओ सॉरी, हिच्यासमोर करायचं नव्हतं का? मग आधी सांगायचं ना बेबी. रोहन तिला बाजूला करत नीलमकडे येतो, पण तनुजा परत त्याच्या मागे येते. रोहन, नीलम हे सगळं मी नाही बोललं तिला. नीलम फक्त रोहनकडे एक नजर बघते. रोहन पुढे काही बोलणार तोच नीलम तनुजाकडे जाते. रोहन पण नीलमच्या मागे जातो. तनुजा, ओ आय एम सो सॉरी, तुमचा रोमॅन्टिक प्लॅन माझ्यामुळे खराब झाला. रोहनने सांगितले नाही वाटतं तुला माझ्याबद्दल. रोहन, शट अप तनुजा. रोहनला बोलायचं थांबवते. नीलम, नाही, अजिबात नाही. आमचा रोमॅन्टिक प्लॅन तुझ्यामुळे खराब नाही झाला. आय थिंक तुझा प्लॅन खराब झाला. मला रोहनवर पूर्ण विश्वास आहे. तो माझ्याबरोबर असं कधीच काही करणार नाही आणि तुझ्याबद्दल जाणून घ्यायची गरज मला वाटत नाही. तनुजा, ओ सिरियसली? रोहन आणि मी आमच्यामध्ये काय होतं हे तुला कळाले ना, तर हे तू कधीच बोलणार नाही. नीलम, एक्झॅक्टली, तुमच्यामध्ये होतं, आता काही नाही. सो तुझा जो प्लॅन होता आमच्यामध्ये मिस्टर स्टडिंग करण्याचा तो फ्लॉप झालाय. आता तू इथून जाऊ शकतेस. तनुजा, हे यू ब्लडी. नीलम, लवकर जातेस प्लीज का सेक्युरिटीला बोलावू? रोहन बोलावतो का गार्ड्सला? तनुजा रागातच नीलमकडे बघत तिथून निघून जाते. रोहन तर शुद्धीतच नसतो. तनुजा गेल्यावर नीलम रोहनकडे बघते तर रोहनच्या डोळ्यात पाणी असतं. तो एकटाक तिच्याकडे बघत असतो. तिचं बोलणं ऐकून स्तब्ध झालेला असतो. नीलम त्याच्यासमोर चुटकी वाजवत भानावर आणते. नीलम, रोहन गेली ती. रोहन काही न बोलता नीलमला मिठी मारतो. नीलम थोडा वेळ त्याची मिठी तशीच ठेवते आणि नंतर बाजूला होते. अन बघते तर रोहनच्या डोळ्यात पाणी असतं. तिथे बाजूला असलेल्या खुर्चीवर त्याला बसवते. स्वतः त्याच्या समोर खाली गुडघ्यावर बसते. त्याचे हात हातात घेऊन हलकेच असते. रोहन नीलमकडे बघतो तर तिच्या डोळ्यात प्रेम आणि विश्वास दिसत असतो. रोहनच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तो नीलमचे हात छातीशी कवटाळून रडत असतो. नीलम पण थोडा वेळ रडू देते. नीलम त्याचा चेहरावर करून त्याचे डोळे पुसते. नीलम, मी आलेच, सोड 1 मिनिट. रोहन, नको ना जाऊ. नीलम, नाही, जाऊ दे मला. तनुजेला बोलवून आणते. रोहन, का, कशाला? नीलम, ती गेली तेव्हापासून तू खूप रडतोय ना, म्हणून तिला बोलवून आणते. रोहनला एकदम लक्षात येत नाही की नीलम काय बोलली, पण लक्षात येतच हसतो. नीलम पण त्याच्याकडे बघून हसते. मग दोघं पण खळखळून हसायला लागतात. नीलम, बोलवून आणू का? रणजित मानेनच नको खुणातो. नीलम त्याच्या हातावर ओठ टेकवते.
रोहन उठून परत नीलमला मिठी मारतो. रोहन, थँक्यू सो मच नीलम. नीलम, कशासाठी? रोहन, तू माझ्यावर एवढा विश्वास ठेवला म्हणून. नाहीतर आज मी तुला गमावून बसलो असतो. नीलम, असं कसं गमावून बसशील? मिस्टर रोहन पाटील, आता या आयुष्यात तर सुटका नाही माझ्यापासून. रोहन, मला नकोय पण, आणि मिठीतून पण नाही तुझी सुटका आता. नीलम, रोहन, कोणीतरी येईल, सोड ना. रोहन, नाही. तेवढा लखन तिथे येतो. त्या दोघांना असं बघून पटकन पाठ करून उभा राहतो आणि नाटकी खोकतो. दोघं भानावर येतात, पण रोहन काही तिला सोडत नाही. नीलम, सोड ना रोहन, कसं वाटतं तो इथे असताना? रोहन, काही नाही वाटत. ए लखन, कशाला आला तू इथे? जा बरं, कबाब में हड्डी. लखन, 12 वाजत आलेत. नवीन वर्ष लागेल म्हणून सगळ्याजवळ बोलवायला आलोय. चला आता रोमांस झाला असेल तर. रोहन, नाही झाला, तू जा. नीलम, रोहन सोड ना प्लीज, मला कसं तरी वाटतंय. लखन, तुला यायचं नसेल तर नको येऊ. मी माझ्या बहिणीला घ्यायला आलोय. मला नवीन वर्षाच्या सुरुवातीला ती माझ्याबरोबर पाहिजे आहे. तू सोडतो की ओढून घेऊ? रोहन काही केल्या सोडायला तयार नसल्याने नीलम हळूच त्याच्या मानेवर ओठ टेकवते. तसा रोहनची पकड सैल होते. नीलम लगेच मिठी सोडवत बाजूला होते. लखनच्या बाजूला जाऊन उभी राहते. लखन, चला बहिणाबाई, का थांबायचे आहे अजून? नीलम, नाही नाही, चल. लखन, तू येतोय ना? रोहन तर शॉकमध्येच असतो. नीलम असं काही करेल अनपेक्षित होते त्याला. लखन हाक मारतो तसा तो भानावर येत त्याच्यासोबत निघून येतो. राणी आणि नितीन तिघांना येताना बघून त्यांच्याजवळ येतात. राणी, कुठं गेली होती एवढा वेळ? नीलम काही बोलणार तेवढ्यात रोहनमध्येच बोलतो. रोहन, माझ्यासोबत होती काही प्रॉब्लेम. राणी, प्रॉब्लेम नाही, पण आम्हाला सांगायचे तर ना. रोहन, कशाला मागे मागे यायला? राणी, हे बघ रोहन, ती आमची पण मैत्रीण आहे. आम्हाला पण तिच्या सोबत वेळ पाहिजे असतो. तू काय एकटा लाडका नाही आहेस? या वाक्यावर नीलम लाजते आणि रोहन आणि लखन हसतात. नीलम, राणी बोलताना विचार करत जा. नितीन, कोणाला सांगते तू नीलम, ते पण विचार करायला. रोहन, लाडका तर मी आहेच, हो ना नीलम? नीलम फक्त घालत असते. तेवढ्यात DJ अनाउन्समेंट करतो आणि काउंटडाऊन सुरू होतो. सगळे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहतात. DJ 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. हॅपी न्यू इयर एव्हरीवन. सगळे हॅपी न्यू इयर. रोहन, हॅपी न्यू इयर माय लव. नीलमचे तर श्वासच थांबतात. एकतर कानावर त्याचे ओठ बोलताना लागत होते आणि त्यात माय लव इतकं स्पेशल फील होतं तिला की पाय जमिनीवर नसल्याचा भास होत होते. नंतर DJ चालू होतो आणि गाणं लागते जे रोहनने लावायला सांगितले होतं. रोहन नीलमचा हात हातात घेऊन पळतच डान्स फ्लोअरवर जातो. तसेच सगळे त्यांच्या मागे डान्स फ्लोअरवर जातात.
ऐसी क्या चली हवा के ले गई मेरी सांसों को मुझसे दूर। तेरे पास और मुझे हुआ एहसास, तू 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 मेरी री मैं तेरा रा होने लगा। मैं तेरा रा तू मेरी री होने लगी। कैसे ये हुआ मगर ना है मुझे, ना मुझको कोई खबर पर ए दिल। अब से तेरा रा होने लगा। मैं तेरा रा तू मेरी री होने लगी। दोघं पण ते गाणं जणू जगत नसतात, एकमेकांच्या सोबत, एकमेकांकडे बघत छान प्रेमळ स्माईल। दोघं एकदम खुश, जणू त्यांच्या आजूबाजूला कोणीच नाही। नीलमला असे बेफिकीर खुश बघून रोहन, लखन, राणी, आसरा आणि नितीन खूप खुश होतात। एक नवीन नीलम त्यांना दिसत असते। माझी कथा आवडली असेल प्लीज लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।